आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। मुख्यमंत्री और सांसद वाला बैनर हुआ चोरी। उद्धव गुट के कार्यकर्ताओं पर लगा चोरी का आरोप। मामला पहुंचा थाने। उल्लासनगर शिवसेना शाखा से मुख्यमंत्री और सांसद के शुभेच्छा देने वाला बैनर चोरी किए जाने का मामला सामने आया है। शिंदे गुट द्वारा इस बात की लिखित शिकायत हिल लाइन पुलिस थाने में की गई है। उल्लासनगर कैंप नंबर 5 दशहरा मैदान स्थित शिंदे गुट का शाखा है। सोमवार को सांसद श्रीकांत शिंदे दशहरा मैदान का दौरा करने वाले हैं। ऐसी जानकारी मिलते ही शाखा के उप विभाग प्रमुख राजू वालुंज व उनकी टीम द्वारा शिवसेना के वरिष्ठों का बैनर लगाया गया था। सोमवार रात 1 बजे के दरमियान उस बैनर को कुछ लोगों द्वारा चुरा लिया गया। सुबह होते ही ये बात आग की तरह शहर में फैल गई। क्षेत्र में लगे सीसीटीवी को खंगाला गया तो पता चला कि उद्धव गुट के कुछ कार्यकर्ताओं द्वारा ये बैनर चुराया गया है। शाखा के उप विभाग प्रमुख राजू वालुंज अपने तमाम कार्यकर्ताओं के साथ हिल लाइन पुलिस थाने में पहुंचे। वालुंज ने बताया कि सीसीटीवी में उद्धव गुट के राहुल पवार के अलावा और कई लोग दिखाई दे रहे हैं। फिलहाल राजू वालुंज हिल लाइन पुलिस थाने में सीसीटीवी के आधार पर उचित कार्रवाई करने की शिकायत की है। मी राजू मंगळ वाळन, उल्हासनगर 5चे उपविभाग प्रमुख। काल मी दशहरा मैदानमध्ये खासदार साहेबांचा दौरा होता। त्या दौऱ्यानिमित्ताने मी ते पोस्टर लावलेले होते, बॅनर लावलेले होते माझ्या शाखेवरती। त्या शाखेवरती बॅनर लावलेले, ते शाखेवरचे बॅनर आज आम्हाला सकाळी म्हणजे माहित पडलं की ते बॅनर काढण्यात आलेले आहेत आणि ते बॅनरचे आम्ही फुटेज वगैरे घेतले। फुटेज वगैरे मिळवल्यानंतर आम्हाला असं कळण्यात आलं ते बॅनर काढून फाडले आणि त्याच्यानंतर त्या फ्रेम चोरीला गेल्या। त्या फ्रेम चोरीला गेल्या त्याच्यामध्ये बाळासाहेबांचे फोटो होते, दिघे साहेबांचा फोटो होता, मुख्यमंत्र्यांचा आमच्या साहेबांचा फोटो होता, म्हणजे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे फोटो होते त्याच्यामध्ये। आणि त्याच्यात म्हणजे ते बॅनर पूर्ण फाडले आणि ते बॅनर चोरीला पण गेले। कोणी हा प्रकार केला काय माहिती? आता तिथे आम्हाला फुटेज सापडलेत त्या व्हिडिओ याच्यामध्ये, कॅमेऱ्यामध्ये। आता ते वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे कोण आहेत ते। कुठल्या पक्षाचे ते उद्धव गटाचे आहेत। त्यांचे नाव वगैरे काय माहिती? त्यांचे नाव आता एकाचं माहित पडलंय, त्याचा एकाचा फोटो आलाय त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये, राहुल पवारचा म्हणून। आणि दुसरे 4-5 जण आहेत, संशयित आहेत ते सर्व, म्हणजे 4-5 जणांचे पण फोटो आहेत त्यांचे। ते नंतर पोलीस तपास करतीलच कोण आहेत म्हणून। त्यांच्यात गाड्या वगैरे त्यांच्या फिरत आहेत त्या 1 वाजता, रात्रीचे 1 वाजता त्या शाखेच्या आजूबाजूला। बॅनर आम्ही पण सर्व, मी पहिल्यापासून बॅनर लावलेले, शाखा मीच बांधलेली आहे आणि शाखा माझ्या ताब्यात, आणि त्यांना पण बसवायला सांगितलेलं, बाबा चला ठीक आहे तुम्ही पण बसा। पण त्याच्यानंतर त्यांनी हा असा गैरप्रकार करून ठेवलेला आहे काल रात्री। आता सकाळी आम्हाला माहित पडल्यामुळे आम्ही सगळं हिल लाईनला धाव घेतली। हिल लाईनला आता केस दाखल करतोय।